आयुष्य भरपूर डिमोटिवेट करणाऱ्या लोकांनी भरून गेले आहे, म्हणूनच अशा गोष्टी आपल्यासमोर असल्याच पाहिजेत. हॅलो, मी नमिता. आज स्वयंपाक करण्यासाठी मी लसूण कुटून घेतला, कांद्याची पातीची भाजी केली आणि भाकरी करून घेतला. त्याचबरोबर मस्त कॉम्बिनेशन झालं होतं. नंतर थोडा वेळ देवांसोबत कोवळ्या उन्हामध्ये बसले, त्यासोबत त्याचेच कुरकुरे खात माझं डोकं दुखत होतं, कारण मला असं वाटत होतं की मला सर्दी व्हायची शक्यता आहे. म्हणून मी एक टॅबलेट घेतली आणि सर्व पसारा आवरायला घेतला. नंतर मला हे वॉल फ्रेम या वॉलवरती लावायचं होतं, पण तिथं काही खिळाच नव्हता ठोकलेला. म्हणून मी जुगाड केला आणि आयुष्य भरपूर अशा डिमोटिवेट करणाऱ्या लोकांनी भरून गेली आहे. म्हणून अशा गोष्टी नेहमी आपल्या डोळ्यासमोर असायला पाहिजेत. त्यामुळं आपण एक फायदा होतो की डिमोटिवेट करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करून नवीन सुरुवात करण्यास आपल्याला सुरुवात होते. इथं लगेच मी स्क्रब करायला घेतला, कारण माझ्या बजेटमध्ये बसेल आणि अफोर्डेबल आहे असं स्क्रब एव्हरयूथचं मी यूज केलं. आणि करण्याआधी मी एक फेस पॅक पण बनवून घेतला होता, जो की मी मुलतान मिट्टी, बीटरूट पावडर आणि गुलाबजल याच्यापासून बनवला होता. तो मी पहिल्यांदाच ट्राय केला आणि मला खरंच खूप फरक जाणवला. फेस पॅक सुकल्यानंतर मलाच हसू येत होतं माझा चेहरा बघून. नंतर मग मी एक मॉइश्चरायझर नवीनच यूज करत आहे सध्या तरी, आणि मला ते खूप आवडलं. आणि आल्मंड फ्रेग्रन्स आहे त्याचा, एकदम मस्त फ्रेग्रन्स होता. मग सगळं आवरून पुन्हा मी चहासोबत बिस्किट खात होते, पण क्लिप घ्यायच्या नादामध्ये माझ्याजवळ येणाऱ्या सुखांप्रमाणे बिस्किटही चहामध्ये पडलं. आणि मग संध्याकाळी भाकरी आणि आमटीचा मेनू होता ना बाई, आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करू. आमटी भाकर काय मस्त मजा येते राव जेवायला.